नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव यशवंत जगदाळे. मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी विषय उद्यान या पदावर कार्यरत आहे. सध्या आपण जे 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषक प्रदर्शन भरवलं आहे त्या ठिकाणी उभा आहोत. या ठिकाणी आपण एक नवीन प्रात्यक्षिक केलेलं आहे. गेल्या 5 वर्षापासून आपण हे काम करतो आहे. नेदरलँडवरून ही टेक्नॉलॉजी आपण आणलेली आहे. त्याला म्हणतो आपण भाजीपाला कलम तंत्रज्ञान. यामध्ये आपण ह्या वर्षी काय केलं की ब्रिमॅटो म्हणजेच एका वांग्याच्या खुंटावर एका बाजूला वांगे येणार आणि दुसऱ्या बाजूला टोमॅटो येणार. मग ह्या कलम तंत्रज्ञानाचा उद्देश काय आहे की शेतकऱ्यांना जे जमिनीतून जे रोग येत आहेत ते ह्या कलम तंत्रज्ञानामध्ये येत नाहीत. जसे की बुरशीजन्य रोग असतात, विल्ट असेल किंवा सूत्रकृमी असेल, ते ह्यामध्ये येत नाहीत. पिकाचं उत्पादन साधारणतः 25 ते 35% वाढतं आणि पिकाचा कालावधी साधारणतः कमीत कमी 35 दिवस आणि जास्तीत जास्त 60 दिवसापर्यंत वाढतो. म्हणजे हे महत्त्वाचे फायदे असल्यामुळे आपण हे तंत्रज्ञान शेतकरी बांधवांसाठी दाखवतो आहे. आणि दुसरं म्हणजे एकाच झाडावर वांगंसुद्धा आणि टोमॅटो. म्हणजे एखाद्या वेळेस काय होतं, मार्केट रेट पडतो, वांग्याला रेट भेटत नाही, तर ते टोमॅटोमधून शेतकऱ्याला उत्पन्न मिळेल. टोमॅटोला रेट भेटला नाही तर वांग्यामधून उत्पन्न मिळेल. ह्या जो फायदा आपण बघितला ते आपण शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने त्याचा लाभ घेता येईल ह्यासाठी आपण प्रात्यक्षिक करतो आहे. आता आपण ब्रिमॅटो म्हणजे काय, ते नक्की रोप कसं असतं, कसं तयार केलं ते थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो. तर खाली वांग्याचं गावठी वाण असतं, हे बघा इथं खाली आणि इथं आपण कलम केलं आहे. एका बाजूला वांग्याचं झाड वाढले आणि दुसऱ्या बाजूला बघा तुम्ही टोमॅटो वाढलेला आहे. म्हणजे एकाच झाडावर आपण 2 पिकाचं उत्पादन, एका बाजूला वांग आणि एका बाजूला टोमॅटो. हे बघा तुम्हाला हे ह्या साईडला दिसतं, इथं जोड, इथं तुम्हाला स्टेम, हे वांगे इकडे वाढले आणि टोमॅटो इकडे वाढलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे ह्याच्या जंगली फुटी असतात ते आपल्याला फुटी काढणं गरजेचं आहे. असं म्हणजे दोन्ही साईडला 2 वाढणार. आता नवीन तंत्रज्ञान म्हटलं की शेतकऱ्यांना थोडंसं कन्फ्युजन होतं की हे तंत्रज्ञान आपण वापरायचं नाही, वापरल्यानंतर ह्याचा फायदा होईल की नाही किंवा आपला खर्च जास्त होईल नाही. तर त्याचासुद्धा अभ्यास आपण 100 शेतकऱ्याच्या शेतावर केला आहे. त्यांचा अभिप्राय फीडबॅक आपण नोंद करून घेतलेला आहे. तर खर्चाचं प्रमाण बघितलं तर आपल्याला कसं होतं, ज्यावेळेस आपण कलमी रोपं लावतो, वांग्याचं उदाहरण, आपण हे वांग्याचं किंवा ब्रिमॅटोचं उदाहरण घेऊया, तर कमीत 30% रोपं कमी लागतात. जर एकरी वांग्याची 4000 रोपं रेग्युलर पद्धतीने तुम्ही लावत असाल तर यामध्ये रोपातलं अंतर जास्त ठेवायला लागतं आणि 2 ओळीतलं अंतरसुद्धा जास्त ठेवायला लागतं. मग तुमची 35% रोपं तुम्हाला कमी लागतात. आणि दुसरं म्हणजे तुमचा जो काही उत्पादन खर्च आहे, म्हणजे जे काही रासायनिक कीटकनाशक किंवा रासायनिक औषधाची, बुरशीनाशी तुम्हाला फवारणी घ्यायला लागते, तुमच्या 8 ते 9 फवारण्या तुमच्या कमी होतात. आणि जर एकरी उत्पन्नाचा ताळमेळ बघितला तर जर पारंपरिक पद्धतीने साधारण एकरी 80 ते 90 हजार निव्वळ नफा शेतकऱ्याला शिल्लक राहतो. आणि या पद्धतीनं जर तुम्ही उत्पादन घेतलं तर एकरी साधारणतः 1.5 लाखापर्यंत त्याला नफा जास्त मिळतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय म्हणतो आपण, जे महाराष्ट्र शासन किंवा केंद्रीय शासन कृषी विभाग त्यांचं म्हणणं काय की बा शेतकऱ्याचं उत्पन्न डबल झालं पाहिजे. तर हे तंत्रज्ञान वापरून नक्कीच शेतकऱ्याचं उत्पन्न डबल होतं आहे.